नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। मित्रांनो, काल संध्याकाळपासून निराधार अनुदान योजनेतील विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक व इतर निराधार बांधव ज्यांना 1,500 रुपयाप्रमाणे पैसे मिळतात त्या सर्वांचे पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। तर मग मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडलेला आहे की काही जणांना 1500 रुपये एकदाच आलेले आहे, मग आम्हाला का नाही, हे पैसे कोणत्या महिन्याचे? काही जण म्हणतात जुलै महिन्याचे। तर मित्रांनो, हे जुलै महिन्याचे पैसे नाही, तर हे जून महिन्याचे पैसे आहेत। आणि ज्या लाभार्थ्यांना मे महिन्याच्या 30 किंवा 31 तारखेला पैसे मिळालेले नव्हते, म्हणजेच त्यांना मे आणि जूनचे पैसे मिळत आहे। अशा पद्धतीने लगेच एका पाठोपाठ एक असे 2 मेसेज 1,500 रुपयाचे येत आहेत। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर आता आपण विचारसाल की मग आम्हाला एप्रिल महिन्यात पैसे मिळालेले होते, त्याच्यानंतर तुम्हाला आता डायरेक्ट मिळाले, तर मग हे आता तुम्हाला मे आणि जून अशा 2 महिन्याचे पैसे मिळालेले आहेत, हे मात्र लक्षात ठेवा। श्रावणबाळ योजनेतील जे आहेत त्यांना मागच्या महिन्यात पैसे मिळालेले नव्हते, तर मग जे श्रावणबाळ इंदिरा गांधी योजनेमध्ये आहेत लाभार्थी, त्यांना आता 2 महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर कोणत्या जिल्ह्यात जमा झालेले, तर आपल्याला प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी मेसेज आलेला आहे आणि पैसे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। अनेकांना 3,000 रुपये आलेले आहे, काहींना 1,500 रुपये आलेले आहेत आणि काहींना एकाच महिन्याचे पैसे आलेले आहे, म्हणजे त्यांना एप्रिल महिन्याचे पण पैसे मिळालेले नव्हते, मे महिन्याचे नव्हते, डायरेक्ट जून महिन्याचे पैसे आलेले आहेत। आणि काहींना असा प्रश्न पडलेला आहे की हे जुलै महिन्याचे पैसे मिळाले, तर हे जुलै महिन्याचे पैसे नाहीत, तर हे जून महिन्याचे पैसे आहे। आपण सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे, त्यामुळे मित्रांनो, काही जरी तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता। तर अशा पद्धतीने ही माहिती द्यायची होती। अनेकांनी आपल्याला प्रश्न विचारलेले आहे की आमचे पैसे कधी येतील? 2 ते 3 दिवसात हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत। आणि ज्या लाभार्थ्यांना पैसे जमा होणार नाहीत त्यांनी हयातीचा दाखला आपण काढला आहे किंवा नाही हे मात्र चेक करा, आपलं स्टेटस चेक करा। डीबीटी पोर्टल सुरू झालेलं आहे, डीबीटी पोर्टल सुरू झाल्या हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आपलं डीबीटी स्टेटस चेक करा। काही अडचण असेल तर तहसील कार्यालयात जाऊन आपण खात्री करा की आपलं या योजनेमध्ये नाव आहे किंवा नाही, आपलं नाव त्या योजनेत आहे किंवा नाही, किंवा काही त्रुटी आली आहे का। तर काही लाभार्थ्यांचं नाव रिमूव्ह करण्यात आलेलं आहे, कारण की त्यांच्या योजनेमध्ये किंवा त्यांच्या माहितीमध्ये काही त्रुटी आलेली आहे। तर अशा पद्धतीने काही लाभार्थ्यांचे नावसुद्धा कमी झालेले आहे, त्यामुळे जर पैसे मिळाले नसतील तर तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही चौकशी करू शकता। आज पैसे येण्याची वाट बघा, जर आज आले नाही तर उद्या तहसील कार्यालयात जाऊन तुम्ही याबाबत विचारणा करू शकता। कारण की मित्रांनो, या ठिकाणी आता हे पैसे अनेक लाभार्थ्यांना मिळालेले आहेत। तर अशा पद्धतीने अतिशय महत्त्वाची अपडेट होती। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील किंवा माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला, कारण की तुम्ही सबस्क्राईब केले, लाईक केले तरच आम्हाला प्रेरणा मिळते आणखी चांगली माहिती, पुराव्यासहित माहिती मिळवण्याचा, जमा करण्याचा आणि तुम्हाला माहिती देण्याचा आम्हाला प्रेरणा मिळते। त्यामुळे उत्साह निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्यापर्यंत खरी आणि पुराव्यासहित माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत असतो। त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।